साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र खूप खुश असतो आणि तो घरामध्ये सगळ्यांना आनंदाची बातमी देतो. तेवढ्यात मात्र तो त्याच्या वडिलांना गुलाबजाम भरवतो आणि त्याचे वडील विचारू लागतात, "अरे काय झालं?" तेव्हा तो सांगतो, "आपल्या नवीन गाडीचे आहे." तर तेव्हा मात्र ते म्हणतात, "मग आधी देवापुढे ठेवायचे." तर तो म्हणतो, "आशीर्वाद घेऊन तुम्ही खाल्लं म्हणजे देवापर्यंत पोचलंच." तर तेव्हा मात्र इकडं तो त्याच्या भावाला पण खाऊ घालतो आणि नंतर ते म्हणतात, मग घरच्या लक्ष्मीला खाऊ घातलं की नाही? म्हणजे बायकोला. तर तेव्हा तो म्हणतो, "म्हणजे तुमच्या बायकोला खाऊ घालायचंय का? असं सांगा की." असं म्हटल्यावर मात्र त्याचे वडील त्याचे कान धरतात आणि म्हणतात, "माझ्या बायकोला नाही, तुझ्या बायकोचं सांगतोय." तर मात्र ते मीराला जोरजोरात आवाज देऊ लागतात आणि मीरा बाहेर येते. तर सत्या म्हणतो, "मग असं म्हणा की धूमकेतूला खाऊ घालायचं आहे." तर धूमकेतू म्हटल्यावर मात्र आता पुन्हा त्यांना हसू येतं आणि तो गुलाबजाम बनवतो. तर मात्र मीरा दाखवते, की माझ्या हाताला पीठ आहे. तर तेव्हा तो म्हणतो, "जा मग पटकन हात धुवून ये." तर आता त्याचे वडील म्हणतात, "काय रे, आम्हा दोघांना खाऊ घातलं ना, मग तिला पण भरव की आता." तर तेव्हा तो म्हणतो, "असं कसं आता हिला भरवणार? ती काय लहान आहे व्हय? तिला हात नाही का?" तर तेव्हा दोघं जण म्हणतात, "म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही लहान आहे काय?" असं पुन्हा वाद सुरू असतात. तेव्हा त्याचे वडील म्हणतात, "चल आतमध्ये, तुम्हाला काहीतरी दाखवणार होता ना?" तर तेव्हा सत्या म्हणतो, "काय दाखवायचं आहे? चला मी पण येतो." तर मात्र त्याला काही कळत नाही लहान भावाला. तर ते म्हणतात, "काय दाखवायचंय?" तर त्याचे बाबा खुणवतात. मग त्याच्याही लक्षात येतं आणि म्हणून दोघंही तिथून निघून जातात. आणि ते गेल्यावर मात्र आता सत्या मीराला प्रेमाने गुलाबजाम भरवतो. दुसरीकडे मात्र निरूपा रस्त्यावर उभी असते आणि रिक्षाची वाट बघत असते. तर कुठलाही रिक्षावाला तिच्यासाठी थांबत नाही. मात्र आता एका नवीन मुलीची एंट्री या सीरियलमध्ये होते. तिचं नाव देविका असतं. तर तिला बघताच मात्र रिक्षावाला थांबतो आणि ती रिक्षात बसते. तर दोघींना एकाच ठिकाणी जायचं असतं. म्हणून मात्र ती मुलगी निरोपाला सुद्धा आपल्यासोबत बसायला तयार करते. आधी निरोपा नकार देते, परंतु ती तयार करते म्हणून ती बसते. त्यानंतर मात्र दोघीजणी एकमेकींशी गप्पा मारू लागतात आणि तेव्हा मात्र निरोपाला तिचा स्वभाव खूपच आवडतो आणि उतरताना मात्र ती तिचे पैसे देऊ लागते. तेव्हा ती नकार देते आणि नंतर 5 मिनिटांनी मुद्दामच पैसे नाही किंवा मोबाईल पण स्विच ऑफ झाला आहे, नाहीतर स्कॅन केले असते असं म्हणू लागते. तर मात्र निरूपा म्हणते, "अगं एवढं काय त्यात? घे ₹200च आहे, इतकं काय?" असं म्हणून ती तिला देते आणि ती म्हणते, "मला तुमचा नंबर द्याल का? मी तुम्हाला ते परत करील." तर त्यावर ती म्हणते, "असू दे, काही हरकत नाही." आणि पुढे रिक्षा जाते. तर त्यावर ती मुलगी मध्येच म्हणते, "भाऊ इथंच थांबवा, मला इथंच उतरायचंय." असं म्हणून ती मुलगी पण तिथेच उतरते आणि ती नेमकीच निरोपाच्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि तिथे मसाज करू लागते. तेवढ्यात तिथे निरोपा पोहोचते आणि ती मुलगी दरवाजा उघडते. तिला बघून मात्र ती मुलगी म्हणू लागते, "अहो एवढं काय? मी तुमचे ₹200 घेऊन कुठं पळून थोडी जाणार आहे. तुम्ही काय माझा पाठलाग करत आला इथपर्यंत? थांबा, मी आणून देते पैसे." तर तेव्हा ती म्हणते, "अगं बाई, मी काही तुझे पैसे मागायला नाही आले." आणि ती तिच्या मैत्रिणीला आवाज देतच आत घुसते. तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, "ये बाई आतमध्ये, मी आहे इथेच." असं म्हणून मात्र आता निरोपा आत जाते आणि तिच्यासाठी फळं ठेवते. इकडे मात्र ती मुलगी तिथेच असते आणि खूप कौतुक करत असते तिची मैत्रीण तिचं. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये तीच मुलगी पुन्हा पंकजला भेटते आणि पंकजचा ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी शेवटचा दिवस होतो. इकडे मात्र ती मुलगी म्हणते, "तुम्हाला भेटून खरंच छान वाटलं. तुम्ही पुढे काहीतरी नक्कीच कराल." आणि त्याला शुभेच्छा देते. इकडे मात्र पंकजसुद्धा तिथनं निघून जातो आणि तो म्हणतो, "हरकत नाही, बघू आता काय होतं आहे पुढे." असं म्हणून तो तिथनं निघतो. त्यावर मात्र देविकाला त्याला भेटल्याचा फारच आनंद होतो आणि ती खूपच खुश असते. दुसरीकडे मात्र आता पंकज हा खूपच उदास असतो आणि तो आपल्या घरी निघून जातो. इकडे आता सत्या आणि मीरा रूममध्ये असतात तेव्हा मीरा झाडू मारत असते तेव्हा सतत तिला निरोपा आवाज देते आणि ती हातातलं काम सोडून बाहेर पळत असते आणि तिचं काम करते. इकडे मात्र तिला सत्यासुद्धा काम सांगतो, परंतु ती सत्याचं काम ऐकत नाही आणि "तुमचं तुम्ही करा ना, मला खूप कामं आहे." एवढं घरातली कामं ऐकून मला आईकडे पण जायचं आहे, तिलाही मदत करायची आहे. असं म्हणून ती त्याची कामं टाळते. तेव्हा मात्र सत्या तिला समजून घेतो, पण सतत मात्र तो जे काम सांगतो ते मीरा त्याला करायला नकार देते. पण सासूबाईंच्या पुढे तिला नकार देता येत नाही, म्हणून ती पळतच जाते. तेव्हा मात्र सत्या म्हणतो, "हे बरं आहे तुझं. तू माझी बायको आहे की तिची बायको आहे?" तेव्हा ती म्हणते, "अहो तुम्ही असं का म्हणता आहे? थोडं तर मला समजून घ्या आणि आता मला एक पण काम सांगितलं ना तर लक्षात ठेवा."
असं म्हणताच पुन्हा निरोपाचा आवाज येतो आणि ती पुन्हा पळतच काय काम आहे म्हणून बाहेर जाते. इकडे मात्र सत्या म्हणतो, "काय चाललं आहे मला तर काही कळतच नाही." आणि तो पुन्हा त्याच्या वस्तू शोधू लागतो. इकडे मीरा पुन्हा रूममध्ये येते आणि तो पुन्हा तिला तेच बोलू लागतो, "केव्हापासून मी काम सांगतोय, तू मला पाणीसुद्धा देत नाहीये, पाणी मागितलं तर." तेव्हा मीरा म्हणते, "अहो, पाणी तर तुम्ही तुमच्या हाताने घेऊच शकता ना." तर तेव्हा तो अजून चिडतो आणि तो म्हणतो, "हे बरं आहे, मी केव्हाचं काम सांगतोय तर एक पण काम करत नाही आणि ती केव्हाची तुला आवाज देते तर तिची सगळी कामं करते. हे बरोबर नाही बरं का." तर ती म्हणते, "बरं, जे काय असेल ते पण आता मला खूप उशीर होतो आहे. इथली घरातली सगळी कामं आवरून मला पुन्हा आईला पण मदत करायला जायचं आहे. त्यामुळे आता तुमची कामं तुम्हीच करा आणि मला एकही काम आता सांगू नका." असं म्हणून ती तिथनं बाहेर पडते. दुसरीकडे मात्र पंकज घरी आलेला असतो आणि वैतागूनच तो हॉलमध्ये सोफ्यावर बसतो. तेवढ्यात मात्र निरुपमा तिथे येते आणि ती त्याला बघून म्हणते, "आलास? पण एवढं लवकर ऑफिस सुटलं?" तर त्यावर मात्र तो म्हणतो, "मी ऑफिसचा जॉब सोडला आहे." तेव्हा ती विचारते, "तुला बरं वगैरे तर नाही ना?" तर तेव्हा तो म्हणतो, "मी खरंच सोडला आहे. ते लोकं काही व्यवस्थित नाहीये." तर तेव्हा ती म्हणते, "तू काय माझी मश्करी करतोय का?" तर तो म्हणतो, "नाही, मी मश्करी नाही करत आहे. खरं ते सांगतो आहे." तेव्हा ती म्हणते, "तू असं कसं म्हणू शकतो रे? तू तर माझी शपथ घेऊन म्हटला होता ना." म्हणजे आता मी मरणार आहे वाटतं. तू माझी शपथ मोडली ना, मग मला आत्ताच धडधडायला होतं आहे. तेव्हा पंकज म्हणतो, "आई असं काही नसतं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी करेन सगळं. म्हणजे एक चूक झाली आहे माझ्याकडनं, पण आता मी सगळं व्यवस्थित करेल. तू थोडा विश्वास ठेव माझ्यावर." असं तो तिला समजावू लागतो. इकडे मात्र निरोपाही त्याच्या बोलण्यामध्ये अडकते. दुसरीकडे मात्र ती मीराला जोरात आवाज देऊ लागते आणि मीराही ताबडतोब बाहेर येते. त्यानंतर ती मीराला सांगते की जा आमच्यासाठी 2 कॉफी घेऊन ये. तर मात्र मीरा किचनमध्ये जाते. त्याच्याकडे रागानेच बघत जाते आणि येताना मात्र कॉफी घेऊन येते. कॉफी घेऊन आल्यावर मात्र इथे निरोपा बघते की तिच्या ट्रेमध्ये एकच कप कॉफी असते. त्यामुळे ती तिला जाब विचारते की "एकच कप का आहे? दुसरा कप कुठे आहे?" तर तेव्हा ती म्हणते, "माझ्या सासूबाईंनी कॉफी मागितली ना, म्हणून मी माझ्या सासूबाईंना कॉफी आणली आहे. हा माझा कोणी लागत नाही, त्यामुळे मी याच्यासाठी कॉफी बनवणार नाही. जेवणही मी सगळ्यांसाठी बनवेल, पण याला वाढणार नाही." असं म्हणून ती तिला उत्तर देते. तेव्हा मात्र निरुपमा म्हणते, की "तुझ्या लहान्या दिराला बरं देतेस, सगळं करते त्याचं. मग ह्यालाच द्यायला काय होतं? ह्यानी काय तुझं घोडं माडलं आहे?" असं म्हटल्यावर मात्र ती तिच्याकडेच बघू लागते. तेव्हा ती पुन्हा म्हणते, "हां, ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडनं एक चूक झाली आहे, पण त्याची त्याने माफी पण मागितलेली आहे. म्हणून काय आता तू त्याच्याशी असं वागणार का? माणुसकी पण नाही ठेवणार का?" तरी पण ती नकारच देते. मग मात्र निरुपमा तो कप घेते आणि तिच्याकडनं घेऊन तो पंकजला देते आणि म्हणते, "ही घे रे कॉफी." आणि पुढे म्हणते, "जा मग आता तुझ्या सासूला कॉफी घेऊन ये." तेवढ्यात मात्र आता पंकजलाही खूपच समाधान वाटत असतं, की मीराला शेवटी ऐकायलाच लागलं आणि पंकज हातातनं कप घेतो आणि आपल्या तोंडाला लावणारच. इतक्यात मात्र तिथे सत्या पोहोचतो आणि पंकजने जो कॉफीचा कप त्याच्या तोंडाला लावलेला असतो, तो मात्र सत्या त्याच्या हातातनं हिसकावून घेतो आणि सत्याने हिसकावून घेतल्यावर मात्र आता सगळेच त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघू लागतात. मात्र मीराला मनातून खूपच आनंद होतो. तेव्हा मात्र सत्या म्हणतो, "ही कॉफी माझ्या बायकोनी बनवली आहे ना, त्यामुळे ही मी पिणार." आणि याला काय हवं नको आहे, याने हे स्वतःच बनवायचं. त्याला कॉफी पण त्यानेच बनवायला हवी, नाहीतर त्याने त्याच्या आईला सांगावं, "माझी बायको त्याच्यासाठी काहीही बनवणार नाही. हे फुल आणि फायनल आहे." त्यामुळे आता तो हसतो आणि मीराकडे बघतो. त्यामुळे मीरालाही फार आनंद होतो. इकडे मात्र पंकज आणि निरुपमा पुढे काहीच बोलू शकत नाही. त्यांना खूप राग येतो, परंतु त्या काहीच बोलू शकत नाही, कारण सत्यापुढे आता त्यांना जाता येत नाही. इकडे मात्र सत्या सोफ्यावर बसतो आणि आरामात मात्र आपली कॉफी संपवतो. इकडे मात्र तो पंकजला पुन्हा सुनावतो, की तो कसा आहे आणि त्याची बायको त्याच्यासाठी काही करणार नाही. जे काही करेल ते फक्त बाकीच्या घरातल्यांसाठी करेल. पंकजसाठी इथे काही त्याची बायको करणार नाही, हे तो पुन्हा सांगत असतो. तेव्हा मात्र आता मीरालाही त्याचा अभिमान वाटत असतो आणि मीराही त्याच्याकडे आनंदाने बघत असते. इकडे मात्र सत्या छानपैकी कॉफी पितो आणि तिचं कौतुकही करतो, की "किती छान कॉफी बनवली आहे माझ्या बायकोने." असं म्हणून तो तिचं कौतुकही करतो. इकडे मात्र पंकज आणि निरुपमा त्याच्याकडे रागानेच बघतात. परंतु जेवढं काही सत्या वागत असतो, त्यांच्यापुढे काही त्यांना जाता येत नाही. इकडे मात्र आता पुन्हा
मीराच्या मनामध्ये चाललेलं असतं की आता काय करणार आहे पुढे. तर मात्र सत्या त्याला पुन्हा तेच सुनावतो आणि कॉफी पीत बसतो. इकडे आता पंकजचाही राग अनावर होत चाललेला असतो. परंतु आता सत्यामुळेच त्याला घरामध्ये एंट्री मिळालेली असते. त्यामुळे तो सत्याच्या पुढे जाऊ शकत नाही आणि सध्या त्याने नोकरी पण सोडलेली असते आणि पैसा पण कमवत नसल्यामुळे तो सत्याला काहीच बोलू शकत नाही आणि सत्या मात्र घरामध्ये पैसे कमवून आणून देतो. त्यामुळे निरुपमाही त्याला काहीच बोलू शकत नाही. इकडे मात्र सत्याच्या वागण्यामुळे आणि त्याच्या निर्णयामुळे मीरा मात्र त्याच्यावर खूप खुश असते आणि दोघांची नात्यातली जवळीक ही चांगली जुळून येते. इकडं मात्र पंकजचं दोन्ही बाजूनी मरण होतं आणि पंकजला काहीच समजत नाही की एकतर नोकरी पण गेली आहे आणि घरामध्ये पण खूप हाल चालले आहे. नक्की काय करावं हे त्याला काही कळत नाही आणि निरुपमाकडेही कुठलाही मार्ग सध्या तरी नसतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की निरुपमा निर्णय घेते की मी आता पंकजसाठी मुलगी बघणार आहे आणि त्याचं लग्न लावणार आहे. इकडे मात्र सत्या पळत येतो आणि तो त्याच्या सर्वात लहान भावाला जोरजोरात आवाज देऊ लागतो. पंकजला मात्र लग्नाचा विषय काढल्यावर खूप मोठा धक्का बसतो आणि निरुपमा म्हणते, "कशाला तू त्याला आवाज देतो आहे सत्या?" तर सत्या म्हणतो, "ह्याचं लग्न म्हणजे कसं आहे? पहिल्या वेळेस लग्न लावलं तेव्हा हा पळून गेला म्हणजे मला बसावं लागलं. आता या लग्नाच्या वेळेस लहान्या भावाला पण दाखवा मुलगी, म्हणजे त्याला पसंत असली तर हा पुन्हा पळून गेल्यावर त्याला बसावं लागेल ना लग्नाला, म्हणून आधी मुलगी त्याला सुद्धा दाखवून ठेवा." हे ऐकल्यावर मात्र निरुपमा आणि पंकजला खूपच राग येतो. पण सत्या मात्र पुन्हा त्याची लायकी त्याला दाखवून देतो आणि त्याच्या वडिलांनाही त्याचा खूप अभिमान वाटतो. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.